गणपती बाप्पा मोरया. आतापर्यंत आपण या सिरीजमध्ये मकर संक्रांतीचं खऱ्या अर्थाने महत्त्व, उत्तरायण आणि आत्ममुक्तीचा संदर्भ, सूर्य, शनी, विष्णू, पितृ यांचा परस्पर संबंध, 23 वर्षांनी आलेला हा दुर्मिळ योग, तीळ आणि षटतिला एकादशीचं शास्त्रीय कारण हे सगळं समजून घेतलं. तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर ते प्लेलिस्ट मध्ये आहेत, स्क्रीनवर दिसेल. आता स्वाभाविक प्रश्न येतो, 14 जानेवारी 2026 रोजी नेमकं काय करावं, का करावं आणि केल्यावर आयुष्यात नेमकं काय बदल घडू शकतो. त्यात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे स्नान. या दिवशी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करण्याचं महत्त्व सांगितलं आहे. तर का? कारण सूर्य शनीच्या राशीत आहे. शनी कर्म आणि जडपणा दर्शवतो. तीळ कर्मशोषक मानले गेले आहेत, म्हणून हे स्नान मन, शरीर आणि कर्म तिन्हींची शुद्धी करतं. जर नदी, तीर्थ शक्य नसेल तर घरच्या घरीही गंगाजल असेल तर गंगाजल घालून, किंवा नसेल तरीही आवर्जून मात्र तीळ पाण्यात घालून स्नान केलं तरी ते ग्राह्य मानलं आहे. दुसरं म्हणजे सूर्याला अर्घ्य द्या. सूर्य हा पितृकारक, तेजाचा स्रोत आणि सूर्य नारायण म्हणजे विष्णू तत्वाचा अंश आहे. या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी, कुंकू, लाल फूल, तीळ घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावं. यामुळे आत्मविश्वास वाढतो, मानसिक अडथळे कमी होतात आणि पितृऋण शमनास मदत होते. तिसरं काम म्हणजे षटतिला एकादशीचं आचरण करा. हा दिवस षटतिला एकादशी असल्यामुळे तिळांचा 6 प्रकारे उपयोग सांगितला आहे. तिळ स्नान, तिळ उबटन, तिळदान, तिळोदक तर्पण, तिळयुक्त भोजन आणि शक्य असल्यास तिळ होम करावा. याचा परिणाम म्हणजे पापशमन, पितृशांती आणि मनावरचं ओझं हलकं होणं आहे. चौथं काम दान म्हणजेच अक्षय दान करा. मकर संक्रांतीचं दान अक्षय का मानलं गेलं आहे? कारण हा दिवस उत्तरायण, सूर्य संक्रमण, शनीची रास, गंगेचं पृथ्वीवर अवतरण हे एकत्र आणतो. या दिवशी तीळ, गूळ, अन्न, वस्त्र, नवीन भांडे यथाशक्ती दान केल्यास कर्मऋण हलकं होतं आणि अडथळे कमी होतात. 5वं काम पितृशांतीसाठी दीप लावा. संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. का? तर दक्षिण दिशा पितरांची मानली जाते. तीळ पितरांना प्रिय आहेत आणि दीप स्थैर्य आणि शांतता देतो. हा उपाय पितृदोष, अस्वस्थता आणि घरातील अनाकलनीय ताण कमी करतो, अडलेली कामे मार्गी लावतो. 6वं काम तिळगुळ वाटणं. ही फक्त परंपरा नाही, तर या दिवशी तिळगुळ वाटणं खूप अर्थपूर्ण आहे. कारण सूर्य शनी पितापुत्र असूनही शत्रुग्रह आहेत. सूर्य शनीच्या राशीत प्रवेश करतो, म्हणून कटुता कमी व्हावी आणि त्यांच्याप्रमाणेच आपल्या नात्यातही गोडवा वाढावा. म्हणून तिळगुळ घ्या, गोड बोला हा प्रेमाचा संदेश आहे. आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं काम म्हणजे भाव. या दिवशी तुम्ही जे कराल ते दडपणातून नाही, तर समजून, शांतपणे आणि शुद्ध भावनेने करा. मग हे सगळं केल्यावर काय होतं? तर पितृशांती होते, मन शांत होतं, निर्णय क्षमता सुधारते, नात्यांमधला ताण कमी होतो, कर्माचं ओझं हलकं वाटतं. हेच या दिवसाचं खरं फल आहे. मकर संक्रांती फक्त एक सण नाही, पितृऋणातून मुक्त होण्याचा क्षण आणि आयुष्याला नवी दिशा देणारा दिवस. जर ही सिरीज तुमच्या आयुष्यात थोडीशी स्पष्टता घेऊन आली असेल तर तीच या प्रयत्नांची सार्थकता आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि तुम्हाला जर ही मकर संक्रांती सिरीज आवडली असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा.